शेतकरी असणे ही एक मोठी जबाबदारी आहे. आपल्या गायींना चारा देणे, त्यांची काळजी घेणे, त्यांचे पालन पोषण करणे आणि त्यांचे आरोग्य राखणे हे सगळे केल्यानंतर दूध विकून संपवणे हे एक मोठे काम आहे. 3 ते 4 गायी असलेलं सुनियोजित शेत तुम्हाला वर्षातले 12ही महिने चांगला व्यवसाय देऊ शकते. मग ही लक्ष्मी सेंटर आधी थोडं आमचे एक स्वतःची एक म्हैस होती. परत ही 1 वर्षानंतर ह्यांची आम्ही खंडायला दूध घालालो. त्याच्यामुळं आम्ही जनावर वाढवले, गावातले ग्राहक वाढवले. त्याच्यामुळे असा मोठा व्यवसाय झालाय की काहीतरी आपल्याला दुसरं काय करायचं होतं हे आता न करताना ही आपल्याला नवीन एक व्यवसाय मिळाला, संधी मिळाली जीवन जगण्याची. असं जी लोकांच्या शेतात जायचं, तिथं दिवसभर त्यांचं काम करायचं, असं आपलं दूध व्यवसाय केल्याच्या नंतर थोडा का होईना पण जीवाला आराम मिळतो. पैसे त्याच्यापेक्षा आपल्याला जास्त येते, काहीतरी फायदा होतो. ज्यावेळेस आपण आपल्या सेंटरला दूध पाठवा लागलो त्यावेळेस आम्हाला सेंटरनी एक गाय घेण्यासाठी मदत केली आणि बाकीच्या 1-2-3 म्हशी आहेत. म्हणजे सरासरी 30,000 रुपये महिना असं कुठंच ते दुसरं उत्पन्न निघत नाही. लक्ष्मी सेंटरचा भाग व्हा आणि तुमचे संपूर्ण दूध प्रत्येक वेळी एकाच ठिकाणी विकून घ्या. लक्ष्मी सेंटर ही तुमच्याच गावातील एक दूध शीतकरण सुविधा आहे आणि दररोज तुमचे सर्व दूध विकण्याचे एक ठिकाण आहे. आमचे व्यवहार अतिशय विश्वासार्ह आहेत. तुमचे दूध आम्ही पारदर्शकरित्या बाजारभावात खरेदी करतो आणि तुमच्या कमाईची सर्व रक्कम थेट महिला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल याची आम्ही खात्री घेतो. तुमचे बँक खाते उघडून देण्यास सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करतो. लक्ष्मी सेंटरचं असं आहे सर, आपण घातलेलं दूध त्याचा 1ही रुपया बुडत नाही. पहिली पगार 5 तारखेला पडती महिन्यातल्या, दुसरी 15ला पडती आणि तिसरी 25ला पडते. अशा 3 पगारी महिन्यातून पडतात. आणि पहिलं पेमेंट पडल्यावर जेवढा आनंद मला झाला होता त्यानंतर म्हणजे माझे ते पैसे माझ्या चांगल्या उपयोगाला आले होते. ते पैसे फी भरायची होती त्याच्यात ते फी झाली. लक्ष्मी सेंटरचा भाग व्हा आणि तुम्ही आमच्या डेअरीमध्ये जमा केलेल्या दुधाची संपूर्ण रक्कम प्रत्येक 10 दिवसांनी कमवा. लक्ष्मी सेंटरने अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या भविष्यातील गरजांसाठी पैसे बचत करण्यास मदत केली आहे. जसे की त्यांच्या मुलांचे शिक्षण, व्यवसायातील पुनर्गुंतवणूक, स्वतःचा व्यवसाय वाढवणे आणि इतर कौटुंबिक गरजा. माझ्याकडे एकच गाय होती, त्यानंतर मला तिथून फायदा मिळायला लागला म्हणून मी दुसरी पण गाय घेतली आणि आता तिसरी पण घेतली. त्याच्यामुळं असे काय मला आता अडचणच येऊ शकत नाही. आमचं घर पडायचं झालं म्हणून आम्ही शेतात डबा ठोकला होता आणि घर बांधलं. 2-3 असं कर्ज घेतलं होतं. गायचे पैसे दुधाचे यायचे ते आम्ही इकडं ह्याचे हप्ते भरत होतो. ह्या सगळ्या व्यतिरिक्त आम्ही तुम्हाला माफक दरात उच्च दर्जाचे पशुखाद्य देऊ शकतो आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडून वेगळे पैसेही घेत नाही. तुम्ही जमा केलेल्या दुधाच्या रकमेमधूनच आम्ही ती वजा करून घेतो. आम्ही आमच्या तज्ज्ञांकडून दूध व्यवसायाबाबत मार्गदर्शनासह गुरे खरेदी, लसीकरण, आरोग्य तपासणी आणि पशुविमा यासाठी मार्गदर्शन देखील करतो. ज्यावेळेस हे लक्ष्मी सेंटर झालं त्यावेळेस आम्हाला कळालं की बाबा जनावराला खाद्य किती द्यावं, दिवसातून वैरण किती वेळा चारावी. 2 लिटर दूध देणारे आज म्हशी आमच्याकडे 5-5 लिटर दूध द्यायला ही लक्ष्मी सेंटरमुळेच द्यायला. आणि आमच्या गाईच्या ह्याच्यातून असं साट्या निघत होत्या. एक थान असं गच्च झालतं. मग ते डॉक्टर आल्यापासून त्याला बघितलं आणि लगेच 1-2 तासात तर फरक पडला. चांगलं दूध निघायलं त्याच्यातून. 200 रुपये जर आले, महिला जवळपास त्याच्यातले 25-30 रुपये शेविंग करणार. त्याच्यामुळं महिलांकडं आज महिलांच्या नावावर लक्ष्मीचं पेमेंट जात असल्यामुळे बरीच पेमेंट शिल्लक राहत आहे. इथं दूध घालण्यापासून आपल्या खात्यावर पैसे पडायले. त्याच्यामुळं महिलाला ही चांगलं आहे. महिलांसाठी नंबर 1 आहे. लक्ष्मी सेंटरचा एक भाग व्हा आणि आमच्या सोबत तुमचा प्रवास सुरू करा.